नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं CPI अकॅडमी यूट्यूब चॅनलला। तर आज आपण सेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत। तर बघू आपण प्रश्न पहिला। साखरेच्या किमतीत 60% वाढ झाली तर घरात साखर किती टक्के कमी वापरावी, म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही। बघा प्रश्नात काय दिलेलं आहे, 60% वाढ। ज्यावेळेस वाढ असते त्यावेळेस अधिकच करावे लागते आणि इकडे बघा काही वेळेस आपण कमी वापरावे। आता ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण इथे जरी कमी असेल तर इथे मायनस न करता इथे पण प्लस आणि इथे पण प्लस, दोन्ही ठिकाणी प्लस करायची आहे। तर बघू आपण एकूण टक्के कितीत काढतो, 100 100 गुणिले 60 छेद एकूण 60 अधिक 100 बरोबर किती होतात, 160। हा एक शून्य गट, हा एक शून्य गट। आता या दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो, 2 आठी 16, 2 त्रिकम 6। आता याला आणि या संख्येला 4 ने भाग जातो, 4 दुनी 8, 4 दुनी 8, शिल्लक 2 राहिले, 4 पंचे 20। आपण इकडे असं लिहून घेऊ, 25 गुणिले 3 छेद 2, 25 त्रिक 75 छेद 2, 2 एक 2, 2 त्रिकम 6, शिल्लक 1 राहिला, 2 साती 14। आता शिल्लक 1 म्हणून इथे पॉईंट देऊ, इथे शून्य वाढू, 2 पंचे 10 बरोबरच 37.5% घरात साखर कमी वापरावी, म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही। समजलं? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा गणित थोडं चेंज आहे। आपण चहाचं गणित बघितलं याच्या आधी, त्याच्यापेक्षा थोडं चेंज आहे। बघा एका पुस्तकाची किंमत -20 ने कमी झाल्याने त्या पुस्तकाचा खप 20 ने वाढला तर उत्पन्नात किमतीचा फरक पडेल। उत्पन्नात किमतीचा किती फरक पडेल? तर बघू आपण, सुरुवातीला 20% कमी झाला। आता सुरुवातीला किती, 20% कमी, म्हणजेच 100 मधून 20 मायनस बरोबर किती शिल्लक राहतात, 80। आणि नंतर 20 ने वाढला, 20 ने वाढ। आता हे समजलं, 100 अधिक 20 बरोबर 120, इथपर्यंत समजलं। आता हे दोन जर समजले असेल तर उत्तर निघाला। आता काय करायचं आपल्याला, 120 गुणिले सुरुवातीला कमी झालेले घेऊ, 80 छेद 100, हे कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, राहिलं काय आपल्याकडे 12 गुणिले 8 बरोबर 12 आठी 96, हे 96 आलं। आता एकूण मूळ किमतीतून 96 मायनस केलं तर काय भेटेल आपल्याला, 100 मधून 96 गेल्याच्या नंतर शिल्लक 4% राहतात। हे जे 4% आहे ना, हे 4% घट आहे। काय घट, म्हणजेच उत्पन्नात किमतीचा फरक पडला, म्हणजे 4% घट झाली। बघा मित्रांनो, एका वस्तूवर 20% सूट दिली, पुन्हा 10% सूट दिली तर त्या वस्तूवर एकूण सूट किती? बघा एकूण सूट विचारलेली आहे। पहिले 20% सूट दिली आणि पुन्हा 10% सूट दिली। परीक्षेत आपण काय करतो, लॉजिक नाही लावत, डायरेक्ट काय करतो, सुरुवातीला 20% प्लस नंतर 10% बरोबर एकूण सूट किती आहे, 30%। ऑप्शनमध्ये 30 असणार आणि आपण हाच आन्सर करणार, कारण हा आन्सर चुकीचा असणार तुमचं 100% त्याच्यासाठी आपल्याला सोडवावे लागेल। बघू आपण कसं काय करायचं ते। सुरुवातीला 20% सूट दिली, म्हणजे 100 मधून 20 मायनस केल्यावर शिल्लक किती राहतात, 80। समजलं? आता एकूण सूट म्हणजे त्यांनी विचारलेली आहे एकूण सूट, त्याच्यासाठी आपल्याला परत पुन्हा 10% सूट दिलेली आहे। पुन्हा किती टक्के सूट दिलेली आहे, 10%। म्हणून काय करायचं आहे आपण, 80 गुणिले 10 छेद 100, हे एक शून्य गट, हा एक शून्य गट, हा एक कट, हा एक कट, शिल्लक किती राहिले, 8। म्हणजेच पुन्हाच्या वेळेस 8% सूट, पहिल्याच्या वेळेस किती 20% सूट दिली होती, आता 8%, म्हणजेच 20 अधिक 8 बरोबर एकूण सूट किती दिलेली आहे, 28
टक्के 28% सूट दिलेली आहे. परीक्षेला 30 ऑप्शन आल्याच्यानंतर ते चुकीचं होईल. 28 हा एकदम करेक्ट आन्सर आहे. बघा हा प्रश्न, PMTने 20% बस भाडे वाढ केली. 4 महिन्यानंतर पुन्हा 15% भाडेवाढ केली तर एकूण भाडेवाढ किती? यात मागच्या गणितात आपण भाडे कमी केले होते म्हणजे मायनसमध्ये लॉसमध्ये. आता इथे भाडे वाढ केलेली आहे. आता काय करावं लागेल आपल्याला? प्लस करावं लागेल. सुरुवातीला 20% वाढ केली म्हणजे 100 अधिक 20 बरोबर किती येतात? 120. आता हे 120% भाडेवाढ झाली आहे. आता पुन्हा 15% वाढ केली. आता 120 गुणिले 15/100. हा एक शून्य कट, हा एक शून्य कट. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. आता बेक बे, बेसकम 12. आता 6 आणि 3 हे 2 अंक उरले, यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 6 गुणिले 3 बरोबर साइन त्रिक 18. आणि पहिलेचं एकूण वाढ किती झालेली आहे इथे? 20%. म्हणजेच 20 बरोबर 20 आणि 18 38. हा झाला आपल्या पद्धतीने. पुस्तकी पद्धतीने पण येते याचं गणित, तर पुस्तकी पद्धतीने बघूया आपण. सुरुवातीला किती झालेलं आहे? 20 म्हणजेच 20% म्हणजेच 120 गुणिले नंतर किती झालेले आहे? 15 म्हणजेच 115/100. आता ही स्टेप दुसरी आहे, ही पहिली स्टेप आहे आपली. आता ही दुसरी स्टेप आहे. आता काय करायचं आहे? एक शून्य कट, हा एक शून्य कट. 5 दुनी 10, 5 दुनी 10. शिल्लक किती राहिला? 1 5 त्रिक 15 23. बेक बे, बेसकम 12. आता आपल्याकडे शिल्लक काय राहिला? 6 गुणिले 23. 6 गुणिले 23. आता काय करायचं? साइन त्रिक 18 8 हातच्याले 1. साइन दोन्ही 12 ने 13 बरोबर 138. आता 138 100मधून जर मायनस केले आपण 138 तर शिल्लक किती राहतात? 38%. म्हणजे 38% वाढ झाली. हा पण आहे आणि ह्या पद्धतीने पण काढता येते उत्तर तुम्हाला. बघा मित्रांनो, दोन्ही स्टेपपैकी जी स्टेप तुम्हाला सोपी वाटेल ती स्टेप घ्या. कारण परीक्षेला कोणती पण स्टेप आठवली तरी त्या स्टेपने तुम्ही उत्तर काढू शकता. ही स्टेप जर सोपी जात असेल तर ही स्टेप ठेवा, ही स्टेप जर सोपी जात असेल तर ही स्टेप ठेवा. बघा प्रश्न किती, एकच रेषेत प्रश्न दिलेले आहे आणि सोपा आहे एकदम. बघू आपण. एका संख्या 15%ने वाढवल्यास 184 होते तर ती संख्या कोणती? हा असा प्रश्न विचारलेला आहे. 15%ने वाढ झाली. बघा 15%ने जर वाढ झाली तर ती संख्या किती होते? 184 होते. तर ती संख्या कोणती? आता आपल्याला काय करायचं आहे? जे 184 आहे ना, याच्यातून हे 15% काढून घ्यायचे. तर मग आपण काढून घेऊ हे 15%. तर 184 बरोबर 100%मध्ये 15% प्लस करू. 100 अधिक 15 बरोबर किती? 115. हे 115 बरोबर काय आहे? 184. 115% बरोबर 184. तर आपल्याला 100% काढायचे आहे. आता काय करावं लागेल याच्यासाठी? यांचा तिरपा गुणाकार. 100चा गुणाकार 184शी आणि 115 क्वेश्चन मार्काशी, कारण इथे काही नाही म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता काय करायचं आहे? 184 गुणिले 100/115. आता ह्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो 5ने. 5 दुनी 10, 5 दुनी 10. शिल्लक 1 राहिला. 5 त्रिक 15. बघा आता 23ने 184ला भाग जातो. 23 1 23, 23 8 184. आता समजलं आपल्याकडे काय शिल्लक राहिला? 8 आणि 20. आता 8 आणि 20चा गुणाकार करायचा, कारण खाली काही राहिलं का? नाही. म्हणून काय करायचं? 8 गुणिले 20 बरोबर 8 दुने 16. 8 दुने 16. हा एक शून्य जो आहे ना,
इथे देऊन द्यायचा, म्हणजेच 160. 100% बरोबर किती? 160. आता बघा 100% जर 100% बरोबर 160 दिलेले आहे तर 15% बरोबर किती? हा का घेत आहे मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, कारण तुम्हाला पुढे जे गणित येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. यांचा क्रॉस गुणाकार करून घ्या. तर बघू 15 गुणिले 160/100. हा शून्यकट हा शून्यकट, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बे एक बे, बे आठी 16, 8 आणि 3चा गुणाकार, 8 त्रिक 24 बरोबर 160. हे 100% आहे, त्याच्यात 24 जर मिळवले आपण तर उत्तर काय येतो? 184. बघा आला 184. 15%. हे एवढं मोठं तुम्हाला का सांगत आहे? सांगण्याचं मागचं रिझन म्हणजेच कोणत्याही प्रकारचं डाऊट राहू नये आणि सर्व आपल्याला कोणत्याही पद्धतीने जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला यायला हवं. याच्यासाठी मी तुम्हाला सगळं अगदी बेसिकपासून पूर्ण सांगतोय. एका संख्या 12.5ने कमी केल्यास 161 होते, तर ती संख्या कोणती? असा प्रश्न विचारलेला आहे. 12.5% कमी, म्हणजे याच्या आधीच्या गणितात आपण प्लस केलं होतं, या गणितात काय आहे? मायनस करायचं आहे. मायनस 161 होते बरोबर 100मधून 12.5 गेल्यावर किती शिल्लक राहतात? 161. बघू आपण 100%मधून 12.5 गेल्यावर किती शिल्लक राहतात? 87.5%. 87.5%. हे जे 87.5% आहे हेच 161 आहे आपल्याकडे. 161 बरोबर 87.5. तर आपल्याला किती टक्के विचारलेलं आहे? 100% बरोबर किती? क्वेश्चन मार्काशी. आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ आपण. 161 गुणिले 100/87.5. बघा 161 गुणिले 100/87.5. हा पॉईंट काढू, इथे शून्य वाढवू, म्हणजे इथे काय झालं? 1000, इथे 875. आता या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो. कोणत्या? तर 25ने. 25 त्रिक 75. शिल्लक किती राहिले? 5 आणि 7 12. 25 5 125. 25 चोक 100. आता बघा ह्या संख्येला आणि या संख्येला एका संख्येने भाग जातो 7ने. 7 5 35. 7 दुनी 14. शिल्लक 2 राहिलं. 7 त्रिक 21. आता 5 1 5. 5 8 40. आता 23 आणि 8 या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 23 गुणिले 8 बरोबर 8 त्रिक 24ला 4, हातच्याले 2, 8 दुनी 16, 17 18 बरोबर 184. 100% बरोबर किती येतात? 184. 184 म्हणजे 12.5% बरोबर किती दिलेले आहे? तर 161 मायनस 184 बरोबर 3 2 0, म्हणजे 12.5% बरोबर किती? 23. आणि आपल्याला हाच गणित दुसऱ्या स्टेपने पण सोडवता येते बघा. पण मी तुम्हाला ती स्टेप पुढच्या उदाहरणात, कारण सर्व क्लिअर केल्याच्या नंतरच सांगणार. असं सांगितलं तर तुम्ही गोंधळून जाणार. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा विचारलेला आहे. एका शाळेची गुरुवारच्या दिवसाची मुलांची उपस्थिती 91% होती. जर त्या दिवशी 63 मुले, बघा प्रश्नाकडे नीट लक्ष द्या, 63 मुले गैरहजर होते, तर शाळेची एकूण मुलांची संख्या किती? शाळेत त्या वर्गात एकूण मुलांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एकूण 100% मुलं असतील त्याच्यातून 91% मायनस करून घेऊ, म्हणजे एकूण मुलं अनुपस्थित किती भेटेल आपल्याला? 9%. किती टक्के भेटेल? 9%.
म्हणजे तिथे आता 63 मुले गैरहजर होती. म्हणजेच 9% हे जे 9% आहे हे बरोबर 63 मुले आहे. किती आहे? 63 मुले. तर 100% बरोबर किती? आता हे समजलं. 100% बरोबर किती? आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. तर बघू आपण 100 गुणिले 63. 100 गुणिले 63 छेद 9. आता 9 1 9, 9 7 63. शिल्लक काय राहिलं आपल्याकडे? 100 गुणिले 7. 100 गुणिले 7 बरोबर 7 1 7 बरोबर 700. एकूण विद्यार्थी ते शाळेत किती होते? 700 विद्यार्थी होते. पण 9% विद्यार्थी अनुपस्थित होते. म्हणजेच किती विद्यार्थी अनुपस्थित होते? 63 विद्यार्थी. आता बघा 700मधून 63 काढल्याच्या नंतर 91% विद्यार्थी आपल्याला भेटतील. 700 मायनस 63 बरोबर 10मधून 3 गेले 7 आणि इथे किती राहील? 9मधून 6 गेले 3 आणि इथे 1 घेतला 637 विद्यार्थी हे 91% विद्यार्थी त्या शाळेत त्या दिवशी हजर होते. किती? हजर. विद्यार्थी मित्रांनो, चॅनेल आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास, शिकवण्याची पद्धत आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका.